नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण 10 इंच उंचीच्या बाहीचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण 4 इंच उंचीच्या बाहीचं परफेक्ट कटिंग पाहिलेलं आहे। आता 10 इंच उंचीच्या बाहीचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील। चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आता 36 साइज साठीच आपण 10 इंचाची बाही कटिंग पाहणार आहोत। तर बाहीची पूर्ण उंची आहे 10 इंच। हा अस्तरचा ब्लाउज आहे, त्यामुळे पाऊण इंच एक्स्ट्रा असं 11.25 इंच उंचीला घ्यायचं आहे। तर हे बघा, असं इथे मी 11.25 इंचावरती एक मार्किंग करते, म्हणजे ही उंची टाकली आणि त्यावरती अशी आडवी लाईन आखून घेतली। आडवी लाईन आखून घ्यायची। आता ही झाली उंची। उंची ही आपण बंद बाजूकडून टाकलेली। किती टाकली? 10 इंच बरोबर, 10 इंच प्लस पाऊण इंच बरोबर 11.25 इंच ही पूर्ण उंची घेतली आपण बंद बाजूकडून। आणि आता आपल्याला बाहीची रुंदी टाकायची आहे। तर बाहीची रुंदी ही छाती रुंदी एवढी असते, म्हणजे जेवढी तयार छाती, आता यांची 36चा चौथा भाग हा 9 इंच येतो, म्हणजे तयार घडी छाती घडी ही 9 इंच आहे। तर बाहीची रुंदी ही 9 इंच घ्यायची आपल्याला। बाहीची रुंदी ही अशी आडवी घेतात, इथं 9 इंचावरती मार्किंग करायचं आणि हा चौकोन आपल्याला उंचीचा आणि रुंदीचा आखून घ्यायचा। आणि यावरतीच आता आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे। तर कॅप हाईट ही आपण 3.5 इंचावरती घेणार आहोत। आणि आपण जेव्हा कपड्यावर डायरेक्ट करायला जातो, डायरेक्ट आपण घडी एवढंच कपडा फोल्ड करतो ना, छातीच्या घडी एवढं तसं एक्स्ट्रा जाऊन। हो, पण कपडा कमी असतो ना, तो नंतर जोडावा लागतो। मी तुम्हाला म्हणजे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करताना सांगितलेलं आहे। बाही कटिंग बघा, त्यातली इथं बरोबर होतं जेवढं बाही फिटिंग त्याच्यापेक्षा 2 इंच जास्त, परंतु इथं म्हणजे कॅप हाईटवर तो कपडा आपल्याला कमी पडतो, तो नंतर जोडायचा असतो परत। चालू आहे का? हो, चालतंय, ठीक आहे। चला, आता आपण इथे कॅप हाईट टाकणार आहोत। तर बाहीची उंची ही तयार 10 इंच आहे, त्यामुळे कॅप हाईट ही आपली 3.5 इंचावरती येणार। 3.5 इंचावरती येणार आणि 3.5 इंचावरती अशी आडवी लाईन आखून घ्यायची। आडवी लाईन आखून घेतल्यानंतर इथं आतमध्ये 2 इंचावरती मार्किंग करायचं। 2 इंच असं हे शिलाई मार्जिन सोडायचं। कॅप हाईट आपण इथे 3.5 इंच घेतली। दोन इंच आतमध्ये येऊन जो हा भाग उरलेला आहे त्याचा मध्य करायचा आहे। मध्य कसा करायचा? तर ते फक्त असा दुमडा करायचा आहे, मध्य आपोआप निघून जातो। आणि त्यावरती अशी आडवी लाईन ओढून घ्यायची वरती कॅप हाईटला। आता इथे आपण 2.5चे 3 भाग करायला शिकलो, 3 इंचाचे 3 भाग करायला शिकलो। आता इथे 3.5 इंचाचे 3 भाग करायचे। तर ते कसे करायचे? 1 इंचापेक्षा 1 लाईन जास्त, 2 इंचापेक्षा 2 लाईन जास्त, असं केल्याने हे बघा, तुम्हाला इथं पण दिसू शकते एकसारखे भाग झालेले। आणि हा जो भाग आहे त्याचा पण मध्य करायचा। इथे 1.5 आणि पाऊण इंच असे 2 मार्किंग करून घ्यायच्या। आता हा 1.5 इंचाचा एक पॉइंट, हा एक आणि 1 लाईन जास्तचा एक पॉइंट हा जुळवायचा आणि इथं हा मार्जिनचा पॉइंट असा जुळवून घ्यायचा। हा झाला बाहीचा बाहेरचा मुंडा आणि आतील मुंडा। हा पाऊण इंचाचा एक पॉइंट, हा एक पॉइंट आणि हा पॉइंट जुळवून घ्यायचा। अशा पद्धतीने इथे बाहीचे दोन्ही मुंडे तयार झाले आपले। आता बाही फिटिंग आहे 5.5 इंच। तर 5.5 इंचावरती एक मार्किंग, पुढं 2 इंचावरती एक मार्किंग, हे शिलाई मार्जिन झालं। आता हे झालं आपलं बाहीचं तयार फिटिंग आणि हे जे आहे ते शिलाई मार्जिन।
बाही फिटिंग होती 5.5 प्लस 2 इंच मार्जिन. अशा प्रकारे इथे आपलं 10 इंच उंचीच्या बाहीचं परफेक्ट कटिंग ड्राफ्टिंग सहित झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.